ट्रस्टच्या जमीन विक्री व्यवहारामध्ये बिल्डरकडून मिळालेली 230 कोटी रुपयांची रक्कम गोठवून ती जप्त करावी अशी मागणी त्यांनी ट्विटरवरनं केलेली आहे। कागदपत्रांची पडताळणी न करता जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा शिकवण्यासाठीच ही रक्कम ट्रस्टच्या कल्याणासाठी वापरावी असं धंगेकर म्हणतायत। वीट आम्ही काढून देणार नाही आणि तो शब्द पहिल्या दिवशी मी जैन धर्मियांना दिला होता, युवकांना दिला होता आणि आमच्या सध्याला होता। ती वीट आता निघणार नाही हा माझा विश्वास निर्माण झाला, म्हणून मी आज ह्या ठिकाणी दर्शनाला योगींचं दर्शन घेणार आहे, जैन समाजांचं दर्शन घेणार आहे आणि सगळ्या युवकांना ज्यांनी या जैन युवक असतील सगळे आमच्या अक्षयची टीम आम्ही सर्वजण आज पुणेकर या ठिकाणी आलेलो आहोत आणि माझ्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील आणि मी पहिल्यापासून म्हणतो की मी कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही, कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, मी प्रवृत्तीच्या विरोधात आहे। म्हणून जे स्वाभिमानी आणि लाभधारक नसलेले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बी मी त्यांचे आभार मानणार आहे आणि आज मी भेटतोय। जैन बोर्डिंग प्रश्न ट्रस्टच्या जागेच्या व्यवहारातनं माघार घेणाऱ्या गोखले बिल्डरनं जो करार या जागेच्या विक्रीच्या दरम्यान केला होता त्या करारामध्ये बिल्डरच्या बाजूने बँक आउट झालं तर संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही। जैन बोर्डिंग ट्रस्टच्या विक्रीमध्ये 230 कोटींची रक्कम बिल्डरकडून ट्रस्टला मिळाली आहे आणि ती रक्कम गोठवण्यात यावी। पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जमीन खरेदी करताना कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता केलेल्या व्यवहाराबाबत जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा बसवण्यासाठी 230 कोटींची रक्कम जप्त करत ती ट्रस्टच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी। गैरव्यवहार करणारे संबंधित ट्रस्टच्या सगळ्या ट्रस्टींना बरखास्त करत शासनानं प्रशासक नियुक्त करावा। ट्रस्ट चालवण्यासाठी जैन समाजातल्या चांगल्या सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींची ट्रस्टवर निवड करण्यात यावी। यात अजून एक पळवाट अशी आहे की चॅरिटी कमिशनरकडे आज याबाबत सुनावणी होणार आहे। राजकीय दबावाबाबत वेगळा निकाल दिला तर 230 कोटींची रक्कम पुन्हा एकदा बिल्डरला द्यायचा घाट घातला जाईल असा अंदाज आहे। 230 कोटी इतकी मोठी रक्कम आहे की त्यात पुण्यामध्ये शिकणाऱ्यांसाठी रहिवाशी क्षमता असलेलं चांगलं वसतिगृह होऊ शकतं असं ट्विट रवींद्र धंगेकरांनी केलंय।